इच्छाशक्ती असेल तर सामान्य माणूस पण थेट उपराष्ट्रपती पदाची स्वप्न पाहू शकतो आणि हे स्वप्न पाहिलंय दौंडच्या एका पठ्ठ्यानं। भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली। आपल्या सगळ्यांनाच याची कल्पना आहे, पण एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांची नावं समोर आली आहेत। खरी टशन या दोघांमध्ये, पण मैदानात उडी मारली आणखी एकानं। पुण्यातल्या दौंडमधला सहजपूर गावाचा तरुण उमेश म्हेत्रे यांनीही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना त्यांनी नवी दिल्लीतील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पीसी मोदी आणि गरिमा जैन यांच्याकडे अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 15,000 रुपयांचं डिपॉझिट देखील जमा केलंय। त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय। गावातील एक साधा तरुण थेट देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करतो आणि त्यानंतर सगळीकडे चर्चा रंगते। उमेश म्हेत्रेनं याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल केला होता। विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरताना 10 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे अनिवार्य असतं। अशा स्थितीत आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र नसेल तर हा अर्ज बाद केला जातो, त्यामुळे त्यांचा हा अर्ज रद्द करण्यात आला होता।